शेळी पालन करताय, लहान पिल्लं आहेत. एक प्रॉब्लेम साऱ्यांना येतो, तो म्हणजे काय, छोटे पिल्लं आहेत ना, तर लहान पिल्लांच्या तोंडाला फोडं येणे किंवा मग तोंड येणे. पिल्लांचं तोंड येते किंवा मधून असं तोंड आल्यासारखं होतं. हे बघू शकता तुम्ही, अल्सर टाईप आपण त्याला म्हणतो, की तोंड येतात, तोंडाला फोडं येतात. या टायमाला काय करायचं, मधून जर हे बघा हिरडी पूर्ण अशी बारीक पिल्लं आहेत, 4-8 दिवसाची म्हणा, 15 दिवसाची म्हणा, महिन्यातले आतले, आणि त्यांचं जर तोंड आलं आणि ते तोंड असं इतकं बेकार येतं की लगे असं बेकारच दिसतं. ते मधल्या बाजूनं पूर्ण हिरडी अशी टिचरं पडल्यावानी होते. मग या टायमाला त्याला ट्रीटमेंट काय करायची. तर नमस्कार मित्रांनो, मी रंदेबाया शेळी पालन फार्मवरती स्वागत करतो. चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामला आणि फेसबुकला सुद्धा फॉलो करून घ्या. चला, हे बघा माझ्या हातात आहे ही ग्लिसरीन, ही बोरॅक्स ग्लिसरीन. मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती असते ही ग्लिसरीन जर तुम्ही सकाळ संध्याकाळ 3 ते 4 दिवस जर यूज केली, ह्या लहान पिल्लांच्या तोंड आलं, अल्सर आपण शक्यतो आपण म्हणतो, फोडं जर आले त्यांना ओठांच्या आतून, त्यावेळेला तुम्ही ही ग्लिसरीन यूज करायची आहे. 100% रिझल्ट येतो. खूप चांगला रिझल्ट आहे. जर याचा रिझल्ट नाही यायला लागला तर तुम्ही त्याला थोडंसं हळद वगैरे लावू शकता, परंतु ग्लिसरीनचा रिझल्ट 100% येऊनच जातो. जवळपास एखादा पिल्लू असतं ज्याला रिझल्ट येत नाही, त्याला तसंही सोडून दिलं तुम्ही तर 4-8 दिवसात ते बरं होऊन जातं. थोडं ग्लिसरीन लावत राहायचं. बाकी अजून माहिती पाहिजे असेल, रंदेभाई शेळी पालन फार्मला फॉलो सबस्क्राईब करून घ्या. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर ॲड व्हायचं असेल तर 500 रुपये फीज आहे. 87 66 93 14 08 या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला तिथे पिल्लू संगोपन, आजार, चारा नियोजन, गोठा नियोजन, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर एकदा नक्की संपर्क करा. 1 वर्षाची फी मात्र 500 रुपये, आणि ती बी डिसेंबरपर्यंतच ऑफर आहे. जानेवारी लागल्यानंतर 1000 रुपये फीज आपण ठेवणार आहोत. तर लवकरात लवकर संपर्क करा. बाकी आपल्या फार्मवरची पिल्लं, मेंढ्या, शेळ्या कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. बाकी हे बघून घ्या, आपली पिल्लंही बघून घ्या, कसे मस्तपैकी उंच खनाळ आणि मस्त झालेले आहेत. शेळ्या बी मस्त आराम करताय. सकाळी एक बोर तोडून आणली होती, पाला खाऊन पिल्लं मस्त आराम करताय. धन्यवाद.